पंढरपूर, सांगोला, आटपाडी ते तिकडे देखील सरी चालू राहतील. कोल्हापूरला जोरदार पाऊस सुरू राहील म्हणून कोल्हापूरकरांनी अंदाज लक्षात यायचा. साताऱ्याच्या भागामध्ये पश्चिम भागाकडे मात्र जास्त पावसाचा जोर असेल म्हणून ते लक्षात येतं. कोकणपट्टीचा मात्र पाऊस मात्र इकडं रत्नागिरीपासून तर पालघरपर्यंत ते मात्र जोराचाच पाऊस राहणार आहे. महाबळेश्वर हे सगळीकडं ते मात्र अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात येतं. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये आज देखील म्हणजे 15, 16, 17 तारखेपर्यंत वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे. सर्वदूर नाही पडणार म्हणून अंदाज लक्षात यायचा. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सरी चालू राहतील म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील आज दुपारनंतर आणि रात्रीच्याला देखील असाच विखुरलेला पाऊस असणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. पण रावेर म्हणजे मध्य प्रदेशच्या लगत रावेर त्या परिसरामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्हा, मेकर, खामगाव, नांदुरा, मलकापूर ह्या परिसरामध्ये देखील ह्या 3-4 दिवसामध्ये पाऊस आहे. त्याच्यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात देखील पाऊस आहे म्हणून हे लक्षात येतं. लोणारकडे देखील आज पाऊस पडत. इकडं मंठा ह्या परिसरात देखील आज पाऊस पडणार आहे म्हणून तेरणी देखील अंदाज लक्षात येतं. इकडे जालना जिल्ह्यात देखील पाऊस असणार आहे पण सर्वदूर नाही, भाग बदलतच पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. बीड जिल्ह्यात बी ठराविक भागातच पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. आणि विशेष म्हणजे हे जे पाऊस पडेल हे सोयाबीनसाठी पिकासाठी चांगलं आहे, कारण की फुलांमधून फुलं सुकल्याच्यानंतर आता शेंगामध्ये रूपांतर होतं आणि शेंगामध्ये जर ह्या पाऊस पडला तर ते शेंगाची चांगली वाढ झपाट्यानं होते म्हणून हे पाऊस शेतकऱ्यासाठी वरदान ठरणारा पाऊस असणार आहे. फक्त या पावसामध्ये सर्वदूर व्याप्ती नाही, विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत असणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा आणि आपण आपल्या शेतीच्या कामाचं नियोजन करतो. चांगला पाऊस मात्र या ऑगस्टमध्ये नाही, फक्त आहे पण फक्त काही जिल्ह्यात होतं आहे. ते मग ते जिल्हे सांगितलं तुम्हाला. वर्धा जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, मोर्शी, त्यानंतर अचलपूर, दर्यापूर ह्या परिसरामध्ये काय होणार आहे मग तिकडं मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे. फक्त मग ते 5-8 जवळपास 7-8 जिल्ह्यामध्ये मुसळधार आहे. फक्त इकडं मात्र उर्वरित राज्यातले जे जिल्हे आहेत तिथं मात्र विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. महाराष्ट्रात सगळीकडे चांगल्या पावसासाठी म्हणजे हे ऑगस्ट शेवट म्हणजे सप्टेंबरमध्येच येणार आहे. सप्टेंबरमध्येच ते मोठा पाऊस असणार आहे. ऑगस्टमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर पडणार असा पाऊस नसणार आहे म्हणून अंदाज शेतकऱ्यांना लक्षात यायचा. तिथं जे पाऊस आहे ते मात्र रब्बी पेरणीचा आणि खरीप पेरणीचा निवाडा करणार आहे आणि ते पाऊस मात्र धुमाकूळ घालणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो 13 नोव्हेंबरला मात्र यावर्षी राज्यात थंडी राहणार आहे म्हणून ही थंडीचा देखील 13 नोव्हेंबरचा अंदाज लक्षात यायचा. आणि आपण आपल्या पिकाच्या पुढची तयारीमध्ये जे रब्बीचं पीक आहे त्याची तयारी करण्यासाठी तारीख लक्षात ठेवायची, कारण की यावर्षी जे पाऊस पडणार आहे परतीचा पाऊसच खरामध्ये रब्बी आणि खरीपाचा निवाडा करणार आहे म्हणून, कारण की तेच पाऊस चांगला पडणार आहे. त्याच्यामुळे काय होतं दोन्ही पिकं चांगली येतात. एक तर खरीप पण येतं आहे आणि त्याच्यामध्ये रब्बी येते म्हणजे दोन्ही पिकाचा निवाडा करणारा परतीचा पाऊस असणार आहे म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतो.